नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर 2025 आणि इथून पुढे होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी A to Z मराठी व्याकरण नावाची एक सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा संपूर्ण टॉपिक वाईज सराव करणार आहोत। यामध्ये आपण आज मराठी व्याकरणातील नाम आणि नामांचे प्रकार या टॉपिकचा प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संपूर्णपणे सराव करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, विकारी शब्द म्हणजे असा शब्द ज्याच्यावर टिंबटिंबचा परिणाम होऊन त्याच्यात बदल होतो। आता या ठिकाणी मी प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आणि उत्तर दोन्ही सांगणार आहे, परंतु त्या अगोदर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा। विकारी शब्द म्हणजे असा शब्द ज्याच्यावर टिंबटिंबचा परिणाम होऊन त्याच्यात बदल होतो। आता या ठिकाणी पहा, आपण मागच्या टॉपिकमध्ये म्हणजेच शब्दांच्या जाती या टॉपिकमध्ये पाहिलं होतं की विकारी शब्द म्हणजे काय आणि अविकारी शब्द म्हणजे काय। काय असतात विकारी शब्द? जेव्हा शब्दाच्या रूपामध्ये लिंग, वचन किंवा विभक्ती यामुळे बदल होतो, या बदलाला विकार असं म्हटलं जातं आणि त्या शब्दाला विकारी शब्द असं म्हटलं जातं। आणि मराठी व्याकरणामध्ये विकारी शब्द कोणते आहेत? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। ठीक आहे, मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? विकारी शब्द म्हणजे असा शब्द ज्याच्यावर लिंग, वचन आणि विभक्ती यांचा परिणाम होऊन त्याचं रूप बदलतं। ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 वरील सर्व हे आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 पहा, एखाद्या वस्तूला आपण ज्या नावाने ओळखतो ते नाव म्हणजे टिंबटिंब। आता मित्रांनो, एखादी सजीव असू दे किंवा निर्जीव असू दे, त्या वस्तूला आपण ज्या नावाने ओळखतो ते नाव म्हणजे त्या वस्तूचं नाम। ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे। सर्वनाम म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय हे आपण पाठीमागच्या पाठामध्ये पाहिलेलं आहे, तरी देखील या ठिकाणी सांगतो। सर्वनाम म्हणजे नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी, म्हणजेच एखादं नाव वाक्यामध्ये पुन्हा पुन्हा येत असेल तर ते येऊ नये म्हणून त्या नामाऐवजी जो काही शब्द वापरला जातो त्या शब्दाला काय म्हणायचं? सर्वनाम। आणि क्रियापद म्हणजे काय? वाक्यातील क्रिया दाखवणारा शब्द जो वाक्याची क्रिया पूर्ण करतो त्याला काय म्हणायचं? क्रियापद म्हणायचं। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 3, मराठी घटना, रचना, परंपरा या ग्रंथाचे लेखक कोण? आता या ठिकाणी पहा, मराठी घटना, रचना आणि परंपरा या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये अरविंद मांगरूळकर आणि कृश्री अर्जुन वाडकर या दोघांनी नामाची व्याख्या केलेली आहे। ती व्याख्या आपण लक्षात ठेवतो, त्यामुळे हे पुस्तक देखील महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अरविंद मांगरूळकर आणि कृश्री अर्जुन वाडकर। आणि या ठिकाणी कोणाचं नाव आलेलं आहे? पर्याय 3 अरविंद मांगरूळकर। ठीक आहे। आणि आपण आज जे प्रश्न पाहतोय, ज्या प्रश्नांचा अभ्यास करतोय, तो मोस्टली सिलेबस आहे तो बाळासाहेब शिंदे सरांच्या आणि मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातून घेत आहोत। त्याचबरोबर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना आपण काय म्हणतो? मराठी भाषेचे पाणिनी म्हणतो। प्रश्न क्रमांक 4, नामाचे किती प्रकार पडतात? आता या ठिकाणी पहा, नामाचे 3 प्रकार पडतात। कोणते कोणते? पहिला प्रकार सामान्य नाम, दुसरा विशेष नाम आणि तिसरा भाववाचक नाम। म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 3 प्रकार पडतात। ठीक आहे। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी नामाचा प्रकार कोणता? या ठिकाणी भाववाचक नाम, सामान्य नाम आणि विशेष नाम या नामाचे 3 प्रकार आहेत, म्हणजेच पर्याय 4 वरील सर्व हे आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 6, एका जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला दिलेले सर्वसामान्य नाव म्हणजे टिंबटिंब नाम। आता या ठिकाणी पहा, जर एका जातीच्या पदार्थातील समान गुणधर्म असेल तर त्याला जे काही नाव दिलं जातं त्या नावाला काय म्हणायचं? तर त्याचं सामान्य नाम म्हणायचं, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे। उदाहरणार्थ काय? मुलगा, मुलगा हे काय? सामान्य नाम आहे, कारण मुलगा या शब्दामध्ये मुलगा या जातीची सर्व मुलं आली। ठीक आहे, म्हणून मुलगा हे काय? सामान्य नाम। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 7, खाली दिलेल्या शब्दांपैकी सामान्य नाम कोणते? या ठिकाणी पहा, मुलगा हे सामान्य नाम आहे, आपण वरच पाहिलं, कारण या ठिकाणी मुलगा या शब्दामध्ये पुरुष जातीची सर्व मुलं किंवा
सर्व जीव या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे समान गुणधर्म आहे कोणता, की ते पुरुष जातीची मुलं आहेत. हा समान गुणधर्म असल्यामुळे मुलगा यामध्ये सर्व मुलं आली, म्हणून मुलगा हे काय सामान्य नाम. म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे. त्यासोबतच सतीश हे काय एखाद्या व्यक्तीला दिलेलं व्यक्तिगत नाव आहे, त्याला काय म्हणायचं, विशेष नाम म्हणायचं. ठीक आहे. आणि गोडवा, गोडवा हे काय तर एखाद्या वस्तूतील गुण दाखवतोय, म्हणजेच हे काय भाववाचक नाम. प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी सामान्य नाम असणाऱ्या शब्दांचा योग्य गट निवडा. आता या ठिकाणी पहा सामान्य नाम कोणती, तर घर सामान्य नाम, शाळा सामान्य नाम, परंतु पुणे, पुणे काय आहे शहराचं नाव आहे. ठीक आहे. म्हणजे पुणे हे काय विशेष नाम, म्हणजे पहिला पर्याय उत्तर येत नाहीये. दुसरं पहा अप्सरा, राक्षस, रावण. मित्रांनो अप्सरा ठीक आहे सामान्य नाम आहे, राक्षस सामान्य नाम आहे, परंतु रावण हे काय विशेष नाम आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 2 सुद्धा येत नाहीये. मग पुढे पहा पर्याय 3 नदी, लेखनी, गाव. आता या ठिकाणी पहा नदी सामान्य नाम, लेखनी सामान्य नाम आणि गाव देखील सामान्य नाम. म्हणजे पर्याय 3 मध्ये तिन्ही शब्द सामान्य नाम आहेत, म्हणून पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, सामान्य नामाचे किती प्रकार पडतात. आता मित्रांनो सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात. कोणते कोणते, समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम. म्हणजे आपलं उत्तर काय, प्रश्न क्रमांक 9 साठी पर्याय 1 2 प्रकार पडतात. आणि कोणते पडतात, तर समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम. म्हणजे प्रश्न क्रमांक 10चं उत्तर पर्याय 3 दोन्ही. ठीक आहे. सामान्य नामाचे प्रकार कोणते, समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते शब्द समुदायवाचक नामे आहेत. आता मित्रांनो समुदायवाचक नाम म्हणजे काय, तर असं नाम जे एखाद्या वस्तूंच्या, व्यक्तींच्या किंवा प्राण्यांच्या समूहाला दिलं गेलं असतं, त्याला काय म्हणायचं, समुदायवाचक नाम. उदाहरणार्थ कळप, हरणांचा कळप असतो, म्हणून या ठिकाणी कळप हे काय आहे समुदायवाचक नाम आहे. वर्ग, वर्ग कोणाचा असतो, विद्यार्थ्यांचा, म्हणजे विद्यार्थ्यांचा समूह, म्हणून वर्ग देखील समुदायवाचक आहे. आणि तिसरं आहे तुकडी, सैनिकांची तुकडी असते, म्हणजे या ठिकाणी तुकडी देखील समुदायवाचक नाम आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, वरील तिन्ही आहेत ती समुदायवाचक नामे आहेत. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे समुदायवाचक नामे म्हणजे काय, तर वस्तूंच्या, प्राण्यांच्या किंवा व्यक्तींच्या समूहाला जे नाम दिलेलं असतं त्याला काय म्हणायचं, समुदायवाचक नाम म्हणायचं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12, पुढीलपैकी कोणते नाम समुदायवाचक नाही. आता या ठिकाणी पहा घड कशाचा असतो, द्राक्षांचा घड असतो. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी घड काय समुदायवाचक. समिती, समिती काय असतं, तर विशिष्ट लोक एकत्र येऊन बनते, म्हणून या ठिकाणी देखील समिती समूहवाचक. आणि संघ, तर खेळाडूंचा संघ असतो, म्हणजे संघ देखील समुदायवाचक. परंतु रोहित हे एखाद्या व्यक्तीला दिलेलं व्यक्तिगत नाव आहे, म्हणजे हे काय विशेष नाम आहे. म्हणजे पर्याय 4 रोहित हे विशेष नाम आहे. ठीक आहे, समुदायवाचक नाही. प्रश्न क्रमांक 13, ज्या वस्तूंना परिमाणात मोजता येते त्या वस्तूंना जे नाव दिलेले असते त्याला टिंबटिंब म्हणतात. आता मित्रांनो ज्या वस्तूंना किलो, लिटर आणि मीटर या परिमाणांमध्ये मोजता येतं त्या वस्तूंना काय म्हणायचं, त्या वस्तूंना म्हणायचं पदार्थवाचक नाम. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. यानुसार लिटरमध्ये दूध पदार्थवाचक, मीटरमध्ये कापड पदार्थवाचक आणि किलोमध्ये तांदूळ किंवा साखर पदार्थवाचक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणते नाम पदार्थवाचक नाम आहे. आता या ठिकाणी पहा पदार्थवाचक नाम म्हणजे काय, ज्या वस्तूंना परिमाणात मोजता येतं, म्हणजेच लिटर, किलो किंवा मीटर मध्ये मोजता येते तिला काय म्हणायचं, पदार्थवाचक नाम म्हणायचं. ठीक आहे. उदाहरणार्थ दूध लिटर मध्ये मोजतोय म्हणजेच दूध काय पदार्थवाचक. साखर किलो मध्ये मोजतोय, साखर देखील पदार्थवाचक. आणि तांदूळ किलो मध्ये मोजतोय म्हणजे तांदूळ देखील पदार्थवाचक. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, वरील तिन्ही नामं आहेत ती पदार्थवाचक आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी पदार्थवाचक नाम नसणारा पर्याय निवडा. आता या ठिकाणी पहा तांबे किलो मध्ये मोजता येते, दूध लिटर मध्ये, कापड मीटर मध्ये. ठीक आहे. त्यासोबतच लेखनी कशामध्ये मोजतो आपण, लेखनी मोजता येते का, नाही मोजता येते. लेखनी काय, लेखनी हे सामान्य नाम आहे. आणि तांबे, दूध, कापड हे काय पदार्थवाचक नाम आहेत. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 लेखनी हे आपलं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 16. ज्या नामाने समुदायाचा बोध न होता एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा व्यक्तीचा बोध होतो त्यास टिंबटिंब नाम असे म्हणतात. आता या ठिकाणी पहा, ज्या नामाने समुदायाचा बोध होत नाही त्याउलट एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो. म्हणजेच एखादं नाव जर समुदायाला न देता किंवा विशिष्ट गुणधर्माला न देता एखाद्या व्यक्तीला व्यक्तिगतपणे दिलं जातं, एखाद्या वस्तूला व्यक्तिगतपणे दिलं जातं, तेव्हा त्या नामाला काय म्हणायचं? विशेष नाम म्हणायचं. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा प्राण्याला व्यक्तिगतपणे त्याचं स्वतःचं दिलेलं नाव असतं, त्याला काय म्हणायचं? विशेष नाम म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. आता या ठिकाणी पहा, जर सामान्य नाम असेल शहर तर त्यासाठी विशेष नाम काय असणार आहे? पुणे, मुंबई, सांगली ही काय विशेष नाम असणार आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. खालील विधाने वाचा आणि अयोग्य विधान निवडा. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते, बरोबर आहे, हे विधान योग्य आहे. आपल्याला अयोग्य ओळखायचं आहे. ठीक आहे. दुसरं पहा, विशेष नाम हे व्यक्तीचे अथवा वस्तूचे स्वतःचे नाव असते, हे देखील बरोबर आहे. विशेष नाम हे व्यक्तीला किंवा वस्तूला दिलेलं व्यक्तिगत किंवा पर्सनल नाम असतं. म्हणजे या ठिकाणी 2 देखील बरोबर आहे, 2 देखील योग्य आहे. आणि तिसरं पहा, विशेष नाम हे केवळ खुणेकरता असते. मित्रांनो, हे देखील बरोबर आहे. विशेष नाम खुणेकरता असते कारण आपल्याला मुलांच्या समूहामध्ये जर एखाद्या मुलाला ओळखायचं असेल तर त्याला अक्षय, अभिजित या प्रकारचं नाव दिलं पाहिजे. तर ते नाव दिलेलं असतं ते कशासाठी असतं? तर त्या समूहामधील त्या व्यक्तीच्या वेगळ्या ओळखीसाठी, म्हणजे वेगळ्या खुणेसाठी. म्हणून या ठिकाणी पर्याय 3 देखील बरोबर आहे, योग्य आहे. विशेष नाम हे केवळ खुणेकरता असते. आणि 4 पहा, विशेष नाम हे त्या जातीतील समान गुणधर्माला दिलेले असते. आपण काय पाहिलं? समान गुणधर्म असणाऱ्या वस्तूंच्या समूहाला कोणतं नाव देतो आपण? सामान्य नाम देतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी विशेष नाम देणार आहे का? नाही देणार आहे. म्हणजे चौथा पर्याय हा चुकीचा आहे, अयोग्य आहे. पर्याय 4 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आता या ठिकाणी पहा, सामान्य नामाचे अनेक वचन होत नाही. मित्रांनो, होते, सामान्य नामाचे अनेक वचन होते. जसं की शहर हे सामान्य नाम आहे, त्याचं अनेक वचन शहरे होऊ शकते, म्हणजे पहिले विधान अयोग्य आहे. दुसरं पहा, विशेष नामाचे अनेक वचन होते. मित्रांनो, विशेष नाम हे नेहमी एकवचनामध्ये असतं कारण ते एकाच व्यक्तीला किंवा एकाच वस्तूला किंवा एकाच प्राण्याला दिलं असतं. ठीक आहे, त्यामुळे विशेष नाम हे एकवचनी असते, त्याचे अनेक वचन होत नाही. म्हणजे या ठिकाणी दुसरं विधान अयोग्य आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? वरीलपैकी दोन्ही विधान आहेत ती अयोग्य आहेत. पर्याय 4 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. पुढे काही सामान्य नाम आणि त्यांच्याशी संबंधित विशेष नाम यांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी अयोग्य जोडी निवडा. आता या ठिकाणी पहा, नदी सामान्य नाम, गंगा हे नदीला दिलेलं विशेष नाम आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे कृष्णा, गोदावरी, नर्मदा ही देखील काय नदी या सामान्य नामासाठी असलेली विशेष नाम आहेत. पर्वतसाठी सह्याद्री हे देखील, पर्वत हे सामान्य नाम आहे आणि सह्याद्री हे विशेष नाम आहे. म्हणजेच पर्वतासाठी सह्याद्री, हिमालय, अरवली यासारखी विशेष नामं आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर शहरसाठी मुंबई हे विशेष नाम आहे का? तर आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 पहा, मुलगा, मुलगी. आता मुलगासाठी विशेष नाम कोणतं असेल? तर अक्षय असेल किंवा अनिकेत असेल. परंतु या ठिकाणी मुलगी काय, त्याचा विरुद्ध लिंगी शब्द आहे किंवा मुलगा आणि मुलगी दोन्ही सामान्य नामं आहेत. म्हणजे या ठिकाणी चौथी जोडी तिन्ही जोड्यांपेक्षा वेगळी आहे किंवा अयोग्य आहे. पर्याय 4 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुणाचा बोध होतो त्याला टिंबटिंब नाम असे म्हणतात. आता या ठिकाणी पहा, ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुणाचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, भाववाचक नाम कसं बनतं? तर सामान्य नाम, विशेष नाम, विशेषण किंवा धातू यांना काही विशिष्ट प्रत्यय लागून त्याचं रूपांतर भाववाचक नामामध्ये होऊ शकतं. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर त्यासाठी अभ्यासाबरोबरच आपला अभ्यास किती झाला हे तपासणं देखील आवश्यक आहे. आणि आपण प्रश्नपत्रिका वेळेमध्ये सोडवू शकतो की नाही हे देखील आपल्याला तपासलं पाहिजे. त्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आला आहे फक्त 25 रुपयांना 10 सराव प्रश्नपत्रिकांचा संच. त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी तयारी करायची आहे तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या. त्यासोबतच
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त दिनांक 19 फेब्रुवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये आपली 25 रुपयांची ही सिरीज फक्त 10 रुपयांना मिळणार आहे. म्हणजेच 10 रुपयांना 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत तर तुम्ही ही सिरीज नक्की विकत घ्या. या सिरीज मधील प्रश्नपत्रिका कशा असतील हे पाहण्यासाठी तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्री मध्ये दिली जाईल. ती डेमो प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून आपल्या टेलिग्राम ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. तो मेसेज पाठवल्यानंतर ॲडमिन तुम्हाला फ्री डेमो प्रश्नपत्रिका देईल. ती प्रश्नपत्रिका पहा, सोडवा आणि तुम्हाला योग्य वाटल्यास तुम्ही हा प्रश्नसंच विकत घेऊ शकता. या संचामध्ये आपल्याला एक प्रश्नपत्रिका फक्त 1 रुपयाने मिळत आहे, ती देखील संपूर्ण स्पष्टीकरणासह. त्यामुळे इकडे तिकडे 10 रुपये जाणारच आहेत. ते 10 रुपये आपण या ठिकाणी लावले तर थोडा फायदा देखील होऊ शकतो. त्यामुळे ही सिरीज तुम्ही नक्की घ्या. प्रश्न क्रमांक 21. पुढील विधाने वाचून योग्य विधाने निवडा. आता या ठिकाणी पहा, भाववाचक नाम हे विशेषणापासून बनलेले असते. मित्रांनो बरोबर आहे. भाववाचक नाम हे सामान्य नाम, विशेष नाम किंवा विशेषण किंवा धातू यांना प्रत्यय जोडला जाऊन बनू शकतं. म्हणजे या ठिकाणी पर्याय एक विधान आहे ते योग्य आहे. पर्याय 2 पहा, भाववाचक नामाला स्पर्श करता येत नाही. आता या ठिकाणी बरोबर आहे. भाववाचक नामाला किंवा त्या वस्तूला स्पर्श करता येत नाही. उदाहरणार्थ काय, समजा श्रीमंती हे भाववाचक नाम आहे, तर त्या भाववाचक नामाला स्पर्श करता येणार आहे का? एखाद्या व्यक्तीला स्पर्श करू शकतो आपण, परंतु श्रीमंती ला स्पर्श करू शकतो का? नाही करू शकत. म्हणजे या ठिकाणी विधान 2 देखील योग्य आहे. ठीक आहे. आणि तिसरे विधान पहा, भाववाचक नामाचे अनेक वचन केल्यास ते सामान्य नाम समजावे. आता या ठिकाणी बरोबर आहे. जर भाववाचक नामाचं अनेक वचन केलं किंवा विशेष नामाचं अनेक वचन केलं तर ते काय होतं? सामान्य नाम होतं. म्हणजे या ठिकाणी तिसरे विधान देखील बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही विधाने योग्य आहेत. पर्याय 4 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी भाववाचक नाम असलेला पर्याय निवडा. आता या ठिकाणी पहा, श्रीमंत विशेषण आहे, गरीब विशेषण आहे आणि वृद्ध देखील विशेषण आहे. परंतु वार्धक्य हे वृद्ध या विशेषणाला क्य हा प्रत्यय लागून तयार झालेलं भाववाचक नाम आहे. म्हणजे पर्याय 4 वार्धक्य हे भाववाचक नाम आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी एखाद्या वृद्ध व्यक्तीला आपण हात लावू शकतो, परंतु वार्धक्य या संकल्पनेला आपण हात लावू शकतोय का? नाही लावू शकत आहे. म्हणून वार्धक्य काय? भाववाचक नाम आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. भाववाचक नाम नसलेला पर्याय निवडा. आता या ठिकाणी पहा, हास्य याला आपण स्पर्श करू शकतो का? नाही. नृत्य स्पर्श करता येतो का? नाही करता येत. आणि चोरी याला देखील स्पर्श करता येत नाही. म्हणजे या ठिकाणी हास्य, नृत्य, चोरी ही काय आहेत? भाववाचक नाम आहेत. आणि तरुण हे काय? तरुण हे विशेषण आहे. ठीक आहे. पर्याय 4 तरुण हा शब्द भाववाचक नाम नाही, तर काय आहे? विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी योग्य जोडी निवडा. सामान्य नाम हिमालय. मित्रांनो सामान्य नाम काय असतं हिमालयसाठी? हिमालयसाठी सामान्य नाम असतं पर्वत, परंतु या ठिकाणी हिमालय काय आलेलं आहे? विशेष नाम. म्हणजे पहिली जोडी अयोग्य. भाववाचक नाम भित्रा. मित्रांनो भित्रा हे विशेषण आहे, भाववाचक नाम नाही. म्हणजे या ठिकाणी दुसरी जोडी देखील चुकीची आहे. पदार्थवाचक नाम घड. मित्रांनो काय असतो? द्राक्षांचा घड. काय आहे हे? समुदायवाचक नाम आहे. म्हणजे या ठिकाणी तिसरी जोडी देखील चुकीची आहे. आणि चौथी पहा, समुदायवाचक नाम समिती. समिती म्हणजे विशिष्ट लोकांचा समूह. म्हणजे त्या ठिकाणी समिती हे समुदायवाचक नाम आहे. म्हणजे पर्याय 4 ही जोडी योग्य आहे. इतर 3 जोड्या चुकलेल्या आहेत. पर्याय 4 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. समुदायवाचक नाम कसं ओळखायचं? तर एखाद्या वस्तूंच्या, व्यक्तींच्या किंवा प्राण्यांच्या समूहाला दिलेलं जे नाव असतं त्याला काय म्हणायचं? समुदायवाचक नाम म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26. भाववाचक नाम बनताना कोणते प्रत्यय जोडले जातात? आता या ठिकाणी पहा, भाववाचक नाम बनताना आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पना, य आणि वा यासारखे प्रत्यय जोडले जातात. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आई, ई, की, गिरी, ता, त्व हे सर्व प्रत्यय आहेत ते भाववाचक नाम बनताना जोडले जातात. म्हणजे पर्याय 4 वरील सर्व हे आपलं उत्तर आहे. उदाहरणार्थ चपळ या विशेषणापासून आई हा प्रत्यय लागून चपळाई. ठीक आहे. त्यासोबतच श्रीमंत या विशेषणाला ई हा प्रत्यय लागून श्रीमंती.
त्यासोबतच भाऊ या सामान्य नामाला की हा प्रत्यय जोडून भावकी, त्यासोबतच दादा या सामान्य नामाला प्रत्यय लागून दादागिरी, शांत या विशेषणाला ता हा प्रत्यय लागून शांतता आणि मनुष्य या नामाला प्रत्यय लागून मनुष्यत्व ही भाववाचक नामं तयार होतात. म्हणजे या ठिकाणी वरील सर्व पर्याय योग्य आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणते शब्द विशेष नाम आणि सामान्य नाम दोन्ही कार्य करतात? आता या ठिकाणी पहा, नगर, तारा, बाळ. या ठिकाणी नगर म्हणजेच शहर देखील होतं आणि अहमदनगरला नगर असं देखील म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे नगर हा शब्द विशेष नाम आणि सामान्य नाम दोन्हीचं कार्य करतो. तारा हा शब्द आकाशातील तारा आणि तारा एका स्त्रीचं नाव या दोन्ही प्रकारे काम करतो. म्हणजे सामान्य नाम आणि विशेष नाम दोन्ही प्रकारे काम करतो. आणि बाळ हा शब्द सामान्य नामप्रमाणे एखादं लहान मूल, त्यासोबतच एखाद्या व्यक्तीचं विशेष नाम म्हणून बाळ हा शब्द काम करतो. म्हणजे या ठिकाणी नगर, तारा आणि बाळ हे 3 शब्द आहेत ते विशेष नाम आणि सामान्य नाम दोन्हीचं काम करतात. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. या ठिकाणी पहा, मुलगा सामान्य, फूल सामान्य आणि घर हे देखील सामान्य, परंतु यांचा विशेष नाम म्हणून वापर होतोय का? नाही होत आहे. मुलगी, नदी, सरिता. त्या ठिकाणी पहा, मुलगी, नदी, सरिता ही तिन्ही देखील सामान्य नाम आहेत. त्यासोबतच सरिता हे नाव आहे ते विशेष नाम म्हणून काम करतं, परंतु इतर 2 करत नाही आहेत ना. या ठिकाणी लता करते, परंतु माणूस आणि वाडा करत नाहीयेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो या वाक्यात कुंभकर्ण हा शब्द कोणत्या अर्थाने आलेला आहे? आता या ठिकाणी पहा, कुंभकर्ण हा शब्द काय? विशेष नाम आहे, परंतु या ठिकाणी काय होतंय? कुंभकर्ण म्हणजे झोपाळू व्यक्ती. झोपाळू व्यक्ती हा गुणधर्म असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किंवा व्यक्तींच्या समूहाला कुंभकर्ण हे नाम दिलं जाईल. आणि आपण काय पाहिलं, एखादा विशिष्ट गुणधर्म असणाऱ्या व्यक्तींच्या समूहाला जर एखादं नाव दिलं तर त्याला काय म्हणायचं? सामान्य नाम. म्हणजे या ठिकाणी कुंभकर्ण हा शब्द सामान्य नामाचं काम करतोय. मुळात कोणता आहे? विशेष नाम आहे, परंतु काम कशाचं करतोय? सामान्य नामाचं. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, विश्वास या नामाचा भाववाचक नाम असलेला पर्याय निवडा. आता या ठिकाणी पहा, तो त्यांचा मुलगा विश्वास. हे विश्वास हे काय आलं या ठिकाणी? विशेष नाम. विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला, विशेष नाम. आणि तुझ्यावर विश्वास ठेवून चूक केली, या ठिकाणी विश्वास हे काय झालं? भाववाचक नाम. या ठिकाणी पहिल्या 2 विश्वासला आपण स्पर्श करू शकतोय. जो त्यांचा मुलगा आहे विश्वास त्याला आपण स्पर्श करू शकतोय, आणि जो परीक्षेत पास झालाय किंवा उत्तीर्ण झालाय त्याला देखील आपण स्पर्श करू शकतोय. परंतु जो विश्वास उडाला त्याला आपण स्पर्श करू शकतो का? नाही करू शकत. म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 मध्ये जो विश्वास हा शब्द आहे तो काय? भाववाचक नाम आहे. भाववाचक नाम म्हणजे काय? ज्या नामाच्या वस्तूला आपण स्पर्श करू शकत नाही ते नाम. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी कोणत्या वाक्यात भाववाचक नाम आलेले आहे? आता असा प्रश्न आला, काय करायचं? प्रत्येक वाक्यामध्ये जी नामं आलेली आहेत ती नामं शोधायची. जसं की या ठिकाणी आनंद, या ठिकाणी काका आणि मुंबई, या ठिकाणी हिरा आणि या ठिकाणी गरिबी. मग या ठिकाणी पहा, आनंद व्यक्ती आहे म्हणजे विशेष नाम, काका सामान्य नाम, मुंबई विशेष नाम, हिराने विशेष नाम, आणि गरिबीला आपण स्पर्श करू शकतो का? नाही करू शकत. म्हणजे गरिबी हे काय आहे? भाववाचक नाम आहे. म्हणजे पर्याय 4 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, तिने 16 सोमवार केले. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता या ठिकाणी वार हा शब्द लक्षात ठेवा. वार हा काय आहे? सामान्य नाम. त्यासाठी सोमवार हे काय असतं? विशेष नाम. परंतु या ठिकाणी काय झालेलं आहे? या ठिकाणी विशेष नामाचं अनेक वचन झालेलं आहे. आणि आपण काय पाहिलं होतं, जर विशेष नाम किंवा भाववाचक नाम यांचं अनेक वचन वापरलं तर ते कशा प्रकारे वापरलं जातं? सामान्य नाम या प्रकारे वापरलं जातं. म्हणजे या ठिकाणी सोमवार हे काय या वाक्यामध्ये? सामान्य नाम. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी समान गुणधर्म नसलेली जोडी कोणती? आता या ठिकाणी पहा, शहाणा या विशेषणापासून शहाण्याला हे सामान्य नाम बनलं. श्रीमंत या विशेषणापासून श्रीमंतांना हे सामान्य नाम बनलं. आणि सुंदर या विशेषणापासून सुंदरांना हे सामान्य नाम बनलं. परंतु गरीब या विशेषणापासून
गरिबी हे भाववाचक नाम बनत आहे. म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही जोड्या आहेत त्या एकसारख्या आहेत, परंतु पर्याय 3 आहे तो काय थोडा वेगळा आहे. म्हणजेच समान गुणधर्म त्याच्यामध्ये येत नाहीये, म्हणून पर्याय 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33. खाली दिलेल्या नामांपैकी विशेष नामांचा गट ओळखा. आता या ठिकाणी पहा, नगर, अप्सरा यापैकी नगर हे विशेष नाम म्हणून काम करतं, परंतु या ठिकाणी अप्सरा करतं का? नाही करत आहे. त्यासोबतच कळप समूहवाचक, वर्ग समूहवाचक. हिमालय विशेष नाम आहे पर्वतासाठी आणि सुनीता विशेष नाम आहे स्त्रीसाठी, मुलगीसाठी. ठीक आहे. त्यासोबतच सोने पदार्थवाचक, तांबे पदार्थवाचक. म्हणजे या ठिकाणी फक्त विशेष नाम असलेला गट कोणता? गट क. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 फक्त क बरोबर. प्रश्न क्रमांक 34. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. आता पहिलं विधान पहा, विशेष नामांचा वापर एकवचनी होतो. आता या ठिकाणी बरोबर आहे, विशेष नाम ही नेहमी एकवचनामध्ये वापरली जातात. जर त्याचं अनेक वचन झालं तर त्याचं सामान्य नाम होतं. म्हणजे या ठिकाणी पहिलं विधान बरोबर आणि दुसरे विधान विशेष नामांचं अनेक वचन झाल्यास त्याचे सामान्य नाम होते. म्हणजे हे देखील बरोबर. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 अ व ब दोन्ही बरोबर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. सर्व देशमुखांना निरोप सांगा. आता या ठिकाणी पहा, देशमुख हे काय आहे? विशेष नाम आहे. आणि जर देशमुख ही पदवी असेल तर देशमुख काय असतं? सामान्य नाम असतं. मग या ठिकाणी देशमुख हे काय आलेलं आहे? सामान्य नाम आलेलं आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36. शहाण्याला शब्दाचा मार. अधोरेखित शब्दाची मूळ जात कोणती? आता या ठिकाणी पहा, शहाण्याला याचं मूळ रूप कोणतं असतं? शहाणा. आणि आपण काय म्हणतो? शहाणा हे काय आहे? एखाद्या व्यक्तीच्या अंगातील गुण दाखवणारे विशेषण, म्हणून या ठिकाणी शहाणा काय आहे? विशेषण. पर्याय 3. शहाण्याला या शब्दाचा मूळ अर्थ कोणता किंवा मूळ जात कोणती? विशेषण. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 37. सजीव प्राण्यांचा वा वस्तूंचा निर्देश करणारी नामे म्हणजे. आता या ठिकाणी पहा, सजीव प्राण्यांचा वा निर्जीव वस्तूंचा निर्देश करणारी नाम म्हणजे काय? पर्याय 3 धर्मीवाचक नाम. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे आपण नामाचे सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम हे प्रकार पाहिले, त्याचप्रमाणे नामाचे 2 प्रकार पडतात. कोणते कोणते? धर्मीवाचक नाम आणि धर्मवाचक नाम. तर आपण पाहिलेली जी नामं आहेत, सामान्य नाम आणि विशेष नाम, ती येतात धर्मीवाचक नामांमध्ये आणि भाववाचक नाम येतं धर्मवाचक नामामध्ये. ठीक आहे. मग या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं? सजीव प्राण्यांचा किंवा निर्जीव वस्तूंचा निर्देश करणारं नाम म्हणजे धर्मीवाचक नाम. ठीक आहे. ते कोणते कोणते असणार आहेत? तर सामान्य नाम आणि विशेष नाम ही काय आहेत? धर्मीवाचक आहेत. आणि पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणते नाम धर्मवाचक असते? आता काय पाहिलं आपण? धर्मीवाचक कोणते? सामान्य आणि विशेष. आणि धर्मवाचक कोणते? तर ते आहे भाववाचक नाम. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये आहे भाववाचक नाम. भाववाचक नाम कोणते मित्रांनो? श्रीमंती आणि गरिबी. सामान्य नाम मुलगा, मुलगी. विशेष नाम राम, लक्ष्मण. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 2, 3, 1. आणि ते कुठं आलेलं आहे? पर्याय 2 मध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40. योग्य जोडी ओळखा. आता या ठिकाणी पहा, कुंभकर्ण सामान्य नाम. चुकलेलं आहे, कारण या ठिकाणी जर कुंभकर्ण एकटा आला तर काय? विशेष नाम. ठीक आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीच्या समूहासाठी आला तर सामान्य नाम, परंतु एकटा आलाय त्यामुळे हे काय? विशेष नाम. म्हणजे पहिली जोडी चुकीची. मनुष्यत्व. मनुष्य या नामाला त्व हा प्रत्यय जोडून मनुष्यत्व काय बनलं? भाववाचक नाम बनलं, परंतु या ठिकाणी काय दिलंय? विशेषण. म्हणजे हे देखील चुकलेलं आहे. आणि साखर. मित्रांनो, साखर कशामध्ये मोजतो आपण? किलोमध्ये. म्हणजेच साखर या नामाला परिमाणामध्ये मोजता येते, म्हणून साखर हे काय आहे? तर पदार्थवाचक नाम. म्हणजे या ठिकाणी तिसरी जोडी देखील चुकीची आहे. परंतु मैत्री. मित्रांनो, मित्र या नामाला इ हा प्रत्यय लागून मैत्री हे भाववाचक नाम बनलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी मैत्रीला स्पर्श करता येतोय का? नाही करता येत, म्हणून मैत्री हे भाववाचक नाम आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 ही जोडी योग्य आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न.
आजच्या प्रश्नांपैकी किती उत्तरं तुम्हाला स्वतःला बरोबर देता आली ते व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील आणि व्हिडिओमधील माहिती व्यवस्थितरित्या समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या 10व्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.